तर राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसामुळे पिकांचं नुकसान झालेलं आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। राज्यभरात अतिवृष्टीमुळे 20,12,575 एकर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज। कृषी मंत्री भरणेंची माहिती। वाशिम आणि नांदेड जिल्ह्यांना सर्वाधिक फटका। मका, कापूस, उडीद, मूग, सोयाबीनसह ऊस, कांदा, ज्वारी आणि हळदीचं मोठं नुकसान। कृषी मंत्री आणि वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे आज वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर। दत्तात्रय भरणेंनी केली वाशिममधील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी। तात्काळ पंचनामे पूर्ण करा, दत्तात्रय भरणेंचा प्रशासनाला आदेश। जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा, पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील कपाशी, सोयाबीनसह फळबागांचं मोठं नुकसान। बदनापूर आणि परतूर तालुक्यांना फटका। अमरावतीच्या चांदूर बाजार, अचलपूर तालुक्यात पावसामुळे शेत पिकांचं मोठं नुकसान। बच्चू कडू यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी। धाराशिवच्या परांडा परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे उडीदासह खरीप पिकाचं मोठं नुकसान। काढणीत आलेल्या उडीद मातीमोल नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। परभणी जिल्ह्यात 57,000 हेक्टर शेतीचं नुकसान। पंचनामे सुरू, मात्र आठवडा लागण्याची शक्यता। 52 महसूल मंडळांपैकी 45 मंडळांमध्ये अतिवृष्टी।